धर्ममित्र भगिनींनो, आज सम्राट अशोकांची जयंती आणि त्याचबरोबर वर्धापन दिन देखील आपण साजरा करतो. आमच्या ग्रुपवर एक कविता लिहिली सम्राट अशोक, म्हणजे आमचा ग्रुप असा आहे तो एक कविता करतो. आमचा मध्यंतरी एक कवितेवर कार्यक्रम झाला, ज्याने कोणी बघितला असेल. कविता मला यासाठी आठवली, कविता एका भगिनीने तयार केली. वेळ किती आहे तुम्हाला, म्हणजे किती वाजेपर्यंत हे असतं? ह्या धर्मभगिनी आहेत नागपूरच्या, संगीताताई बनकर म्हणून आहेत, त्या पाली विभागाच्या प्राध्यापक आहेत. सम्राट अशोक. धन्य धन्य बिंदुसार पुता, धन्य धन्य बिंदुसार पुता, चक्रवर्ती सम्राट अशोका. धन्य धन्य बिंदुसार पुता, चक्रवर्ती सम्राट अशोका. दाही दिशांना तू पेरली सद्धम्माची धम्मपताका. दाही दिशांना तू पेरली सद्धम्माची धम्मपताका. एक छत्री राजा जम्बूद्वीपाचा, एक छत्री राजा जम्बूद्वीपाचा, थोर शिपाई बुद्ध शासनाचा, थोर शिपाई बुद्ध शासनाचा. विडा उचलून मानवतेचा झाला राजा जनमनाचा. विडा उचलून राजा जनमनाचा, विडा उचलून मानवतेचा राजा झाला जनमनाचा. 84,000 स्तूप बांधून शिलालेखी धम्मवाणी कोरून, 84 स्तूप बांधून शिलालेखी धम्म कोरून, धम्मलिपी ठेवली जपून, धम्मलिपी ठेवली जपून. शाक्य सिंह त्यात गेला गरजून, शाक्य सिंह त्यात गेला गरजून. बोधिवृक्षाला त्या ज्ञानवृक्षाला, बोधिवृक्षाला त्या ज्ञानवृक्षाला, संबोधीच्या साक्षीदाराला बांधले भव्य महाविहार तू, जपून स्मृतीत बोधी क्षणाला, जपून स्मृतीत बोधी क्षणाला. तृतीय संगीती तूच घडविली, तृतीय संगीती तूच घडविली. संग्रहित बुद्ध वचने केली, संग्रहित बुद्ध वचने केली. सीमा पार पाठवून धम्मदूत, सीमा पार पाठवून धम्मदूत. बुद्धवाणीची विजय पेरली, बुद्धवाणीची विजय पेरली. दिले वाहून धम्मसेवेला, दिले वाहून धम्मसेवेला. पुत्र पुत्री ही वाही धम्माला, पुत्र पुत्री ही वाही धम्माला. पाठवून महेंद्रा श्रीलंकेला, पाठवून महेंद्रा श्रीलंकेला. संघमित्राही गेली मदतीला, संघमित्राही गेली मदतीला. थोर उपकार तुझे अशोका, थोर उपकार तुझे अशोका. अखंड भारत वंदे स्मृतीला, अखंड भारत वंदे स्मृतीला. तुझ्यामुळेच लाभली, तुझ्यामुळेच लाभली सुवर्णकांती इतिहासाला, सुवर्णकांती. तुझ्यामुळेच लाभली सुवर्णकांती इतिहासाला, सुवर्णकांती. सम्राटानं आपल्या तलवारीच्या ज्ञानावर हात ठेवलेला आहे. खसकन बाहेर काढली सकागणारी ती समशेर चंड अशोक. ना समशेर ज्ञान केली,
पुन्हा बाहेर काढली पूर्ण. आणि आपल्या प्रधानमंत्र्यांना उद्देशून म्हणतायत, एवढंच छोटस कलिंग. प्रधानजी, एवढं छोटस कलिंग आम्हाला जिंकता येत नाही. एवढं छोटस, ही मूठभर माणसं आम्हाला जिंकता येत नाही. प्रधानमंत्री, काहीतरी योजना आपण आखली पाहिजे. छोट्या कलिंगावर ही चतुरंगिनी सेना म्हणजे घोडदळ, पायदळ, नाना प्रकारची शस्त्र घातलेली ही राजा अशोकाची फौज, प्रचंड महाकाय फौज, संपूर्ण वेढलेला प्रदेश कलिंग, नद्यांनी वेढलेला सुजलाम सुफलाम असं कलिंग, आणि त्या कलिंगातली माणसं देखील अतिशय चांगली, प्रेमळ, एकजूट. अनेक स्वाऱ्या करून देखील राजाला ते कलिंग जिंकता आलं नव्हतं. आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून बलाढ्य सेनेसह राजा चालून गेला. प्रधानमंत्रीला, आपल्या सेनापतींना सगळ्यांना आदेश दिले आणि सारी फौज एकदाची कलिंगावर. असंख्य ऋषी मुनी, चांगले लहान बालक शिरच्छेद होत होता. राजा हसत होता खदा खदा, आपल्या समशेरीचं पातळ आणि त्यातून ठिबकणाऱ्या रक्ताचे थेंब. सुन्न झालं मन, डिप्रेशन मध्ये गेला राजा. प्रत्येक जण, आज जगातली परिस्थिती तशीच आहे. राजा अशोका सुन्न झाला, रक्ताचे पाट वाहतायत, टाहो फोडतायत. आक्रोश, हे राजा तू काय केलंस? रक्ताचे पाट वाहत आहेत. ती महानदी जी आहे ती दुथडी भरून लाल भडक अशी वाहते. राजा तू हे काय केलंस? आतून आवाज राजाच्या, राजा तू हे काय केलंस? राजा तू हे काय केलंस? आतमधला आवाज राजाला भेडसावत होता. चक्रावून गेलेला राजा अस्वस्थ झाला, बेचैन झाला. पुन्हा आपली समशेर काढली आणि मांडीवर धडीन तोडून फेकून दिली. फेकून दिल्याबरोबर दारात बघता तो उपगुप्त उभे होते. राजानं दोन्ही गुडघे टेकल्याने लोटांगण घेतलं उपगुप्ताच्या चरणावर. शांत हो राजा शांत झाला आणि प्रतिज्ञा केली, इथून पुढे हा चंड अशोक जो आहे तो धम्माशोक. 84,000 स्तूप छोटी गोष्ट नव्हे. संघमित्राने महेंद्रला श्रीलंकेला पाठवणं सोपी गोष्ट नव्हे. ती प्रेरणा, ते चैतन्य राजा अशोकाचं, ती घडवलेली क्रांती, ती धम्मक्रांती, तो पडलेला प्रकाश, ते चैतन्य, ते आत्मतेज, ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळालं बाबांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्यामुळे आज आपण इथं उपस्थित आहोत. हा केसा त्यांचीच प्रेरणा. भदंत उर्गेन संघरक्षितजी बाबांना 3 वेळा भेटले. 3 वेळा भेटल्यानंतर त्या भेटीमधून त्यांच्यामध्ये आत्मचैतन्य जागृत झालं. संघरक्षितजी भारावून गेली, त्या 3 भेटीमध्ये भारावून गेली. कारण बाबांना काहीतरी नेमकं नवीन हवं होतं. त्यावेळेस बाबा थकलेले होते. त्यांच्या बाबासाहेबांचं त्यांनी पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्या 3 भेटीचं वर्णन करतायत. थकले होते, पहाडासारखा उंचापुरा देह, थकलेल्या अवस्थेत त्या 3 भेटी झाल्या. पण 3 भेटीमध्ये बाबासाहेबांनी जे ट्रान्सफॉर्मेशन केलं, चैतन्य दिलं त्या तरुण युवा आंग्ल भिक्षूला, उर्गेन संघरक्षिताला, त्या चैतन्यानं तो चेतना, धम्मक्रांती त्याच्या हृदयात घडून आली. ही हृदयात क्रांती घडवून आणणारे होते बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या अनुयायांना पुढं कसं न्यायचं? बाबांच्या निधनानंतर, बाबांच्या निर्वाणानंतर अनुयायी फारच अस्वस्थ झाले होते. गुरु कोण, खरा गुरु कोण, काय करायचं हे माहीतच नव्हतं. पण बाबासाहेबांनी गुरु केले होते हेही माहीत नव्हतं लोकांना.
बाबासाहेबांना 3 गुरु होते माहित आहेत आपल्याला? माहित आहेत ना? माहित आहेत आपल्याला. कोण बरं पहिले गुरु? बुद्ध. दुसरे? तिसरे? कबीराबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? कधी वाचता का कबीर? वाचता? दोहे लिहिले, पण कबीराची एखादी ओळ आपल्याला माहित आहे? ब्रह्मचारी म्हणून तुम्हाला माहित असतं. सगळ्यात महत्वाची ओळ कोणती हो कबीराची? सर्वात महत्वाचं आपल्याला नाही, पण दोहे आम्हाला पाठ आहे. सर्वांना? मला पाठ आहे. तुम्हाला पाठ आहे? आम्हाला बऱ्यापैकी पाठ आहे. एखादा सांगा बरं महत्वाचा. कबीरा संगत साधु की कैसे निष्फल होय. कबीरा संगत साधु की कैसे निष्फल होय. होगी चंदन पासना नीमना कैसी होय. कबीरा नीमना कैसी होय. अजून एखाद्या अजून ऐक एखाद्या. हा ऐकवा. बुरा जो ढूंढन में चला, बुरा जो ढूंढन में चला, बुरा न मिलिया कोई. जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोई. कबीरा मुझसे बुरा न कोई. अहो, माणूस दुसऱ्यांचे दोष शोधायला निघतो. बुरा जो ढूंढन में चला, बुरा न मिलिया कोई. जो दिल खोजा मुझसे बुरा न कोई. आम्ही मुंबईत घडलो, पुण्यात जाऊन बिघडलो, पुन्हा घडलो. आता जो तुमच्या समोर उभा आहे ना, हा अगदी मृत्यूच्या दारातून परत आलेला सिद्धांत आहे. मृत्यूला स्पर्श केला हो, मृत्यू जवळून बघितला, आणि मृत्यू जवळून बघितल्यावर मला वाटलं की आता हा जो काय काळ वेळ आहे तो थांबायचा नाही. आता अखेरच्या श्वासापर्यंत सिद्धार्था बाहेर पड. बोलता बोलता जरी मृत्यू आला तरी चालेल. माझ्या मित्रांनी मला विचारलं, तुम्हाला नेमकं काय होत होतं? तर मी त्यांना म्हटलं, बरं का धर्मगुरू, मी त्यांना म्हटलं, मग तुमचं सर्वांचं हृदय कसं असं पंप करतात? किती यांनी करतं ते? काहींचा मेडिकलचा सायन्सचा अभ्यास असेल म्हणजे पंप करताना असं किती त्याचं हे असतं म्हणजे असं सेकंदाला मिनिटाला काय? एका मिनिटाला सेकंड. हा, माझं 26 लहान बालकासारखं हृदय धडकत होतं. आणि ते धडकताना त्याचा परिणाम लिव्हरवर झाला, त्याचा परिणाम किडनीवर झाला. धाप लागायची, जगण्या मरण्याची आशा नव्हती. संघ बांधव, मला ग्रॅटिट्यूड म्हणजे अभिव्यक्त व्हायचंय की माझ्या संघ बांधवांनी मला त्यासाठी खूप मदत केली. आणि आज जो तुमच्या समोर उभा आहे तो या सर्व बांधवांमुळे, जैन संघरक्षित म्हणते बाबासाहेब यांच्यामुळे. तर पुन्हा मला मूळ मुद्द्याकडे यायचंय. म्हणजे कबीर आपल्याला माहित असलं पाहिजे. बुरा जास्त हा दोहा लक्षात ठेवा. नाही आपण भेटलो की काय सांगायचं तुम्हाला दुसऱ्याचं? अरे स्वतःच बोल. बनते संघरक्षित एका ठिकाणी असं म्हणतात, धम्मशिक्षकाचं कर्तव्य काय? धम्मशिक्षकानं अपना जीवन जो है, अपना लाइफ है, वो शेअर करना है, साझा करना है. सांगितलं पाहिजे. मी माझं धम्मजीवन सांगितलं पाहिजे तरच तुम्ही घडाल. मी बिघडलो का तर बिघडलो म्हणून तुम्हाला सांगितलं पाहिजे.
धम्मचारी झालो म्हणजे मी बुद्धत्व प्राप्त केलं नाही बरं, नाहीतर उगाच माझ्याकडे बघायला आणि माझं वंदन करायला आलं. हा बुद्धत्व बुद्ध जरूर आहे माझ्यामध्ये, बुद्धत्व आहे, तुम्हा प्रत्येकामध्ये बुद्धत्व आहे, तुम्ही प्रत्येक जण बुद्ध आहात. इथं बसलेला प्रत्येक बुद्ध आहे, प्रत्येकात तो वसलाय. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास. कबीर म्हणतात ना, मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. आणि कुठे मी सापडेन? विश्वास. संघामध्ये विश्वास असला पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, धारिष्ट असलं पाहिजे बोलण्याचं. मित्रांबरोबर आपण संपर्क करतो, संपर्काला जातो, त्यावेळेस मित्राची चौकशी करताना एखाद्या सीआयडी प्रमाणे चौकशी नका करू. तुझं काय चाललंय, कसा आहेस, तुम्ही स्वतःला सांगायला सुरुवात करा. बाबा रे, तो मित्र पण कधी कधी तुमच्या पुढे गेलेला असतो या केसाधारकाच्या. माझे काही मित्र असे आहेत, सॉरी बरं का, म्हणजे आजच्या या दिवसाला मी तुम्हाला थोडं बोल्ड, थोडंसं स्ट्रेट फॉरवर्ड बोलत आहे. म्हणजे आम्ही धम्मचारी झालो म्हणजे आम्ही परफेक्ट झालो असं नाही, तर त्या मार्गावर आरूढ झालो. आता बालवाडी, आमची तर अजून बालवाडी, यांनी तर आता बालवाडीत प्रवेश केला, पण आम्ही आणखी नव्यानं बालवाडीत प्रवेश केला. जेवढा जेवढा काळ जाईल तेवढी बालवाडी अजून केजी मध्ये यायचंय परत. धम्मचारी झाल्यावर असं नाही की केजी आता झाली, संपलं बाबा एकदाच, आता केसा गळ्यात पडला, आता बाबा बंगाली, असं नाहीये. तुमची दुःख मी दूर करेन असं नाहीये. बुद्ध सुद्धा म्हणतात, तुम्ही किच्चंगा तत्पंग अवतार होता था. मी तर केवळ मार्गदाता आहे, मोक्षदाता नाहीये. तुम्हालाच प्रयत्न करायचा आहे. असो, चैतन्याने प्रेरित झालेला हा आंग्ल भिक्षू संघरक्षित, त्यांना वाटलं की इथं भारतामध्ये चळवळ सुरू करावी, पण कशी करायची. भारतातला प्रश्न वेगळाच होता. इथं गटातटात विभागलेली माणसं होती, इथं राजकीय वातावरण होतं. अमक्या एकाचा गट, तमक्या एकाचा गट, तमका एक राजकारणी, अमुक एक राजकारणी, गवई गट, आवठवले गट. अजूनही सध्या ती परिस्थिती आहे. आपल्याला आपल्या बौद्ध धम्म या चळवळीमध्ये राजकारणानं ग्रासलेलं आहे. पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, प्रांतभेद आहे. मराठवाडा कोकणी, घाटी कोकणी. आता काय सांगते माझा, त्याला काय कळतंय? ह्या असं म्हणजे सगळीकडे ह्या असं आहे. म्हण आहे ना, ते काय म्हणायचे, घाटी मुंगीला कान नाही, कोकण्यासनी काम नाही. आणि कोकणी काय म्हणायचे, घाटी आणि बरबाट चाटी. अजूनही मराठवाडा विदर्भ मराठवाडा असा वाद आहे. सूक्ष्म गोष्ट, सूक्ष्म आहे, फार सूक्ष्म आहे. हा प्रांत आणि भेद आहे, आणि तो भेद मिटवला पाहिजे. आजच्या या संघ दिनाच्या, वर्धापन दिनाच्या दिवशी सम्राट अशोकांनी, आजचा हा जयंतीचा दिवस आहे, त्यांनी आपली मुलं लंकेला पाठवली. एवढी सोपी गोष्ट नव्हती. आपल्या पुढचं लेकरू नुसता वाढदिवस जरी असला ना, तरी माझं सोनं, माझं अमक, माझं तमक, काय करू आणि काय जीव ओवाळून टाकू की काय करू, पण सोनं काय करेल नंतर हेही सांगता येत. म्हातारा झाल्यावर ते सोनं म्हणतं, बाबा जरा बाजू राहा, तुम्ही मध्ये मध्ये काय येता. बाबा मध्ये यायला लागतात. सुनबाई बोलतोय, मुलगा बोलतोय, इकडून सगळेच बोलत असतात. त्या वृद्धाची हेसांड होत असते. त्याला कळत नाही, तो बेचैन झालेला असतो. त्याला काय कळणार, डिप्रेशन मध्ये गेलेला असतो. जिथं बसावं तिथं त्याला वाटतं मी मध्येच आलो, मी मध्येच आहे असं वाटतं. हा कला आहे, हा संघर्ष आहे. हा संघर्षासाठीच हा चैतन्यानं प्रेरित झालेला आंग्ल भिक्षू इंग्लंडला जातो काय 64 साली, आणि 64 सालामध्ये एका छोट्या खोलीमध्ये ध्यान वर्ग सुरू करतो. ध्यान वर्ग सुरू करून तिथल्या तरुणांना, जे हिप्पी असतात,
हिप्पी म्हणजे केस मोठे राखले, आता तुम्हाला दिसत नाहीत, पण बेल बॉटम असायचं, सिगारेट चिरूट गांजा बिंजा असे ओढायचे आणि आपल्याच धुंदीमध्ये असायचे. त्यावेळेचा कोणी चित्रपट पाहिला असेल हरे कृष्ण हरे रामा, तर त्याच्यामध्ये बघा ही दिसतील जिंदारी मुलं दम्मारो दम, त्यावेळेस आमचं दम्मारो दम मिट जाएगा. आजही मुलं मित्रा, आजही मुलं मी पाहिली ज्या भांडूपमध्ये आम्ही थांबतो तिथं शेजारीच नदीम भाई, त्या नदीम भाईच्या तिथं पोरं सोरं एवढी 4वी 5वी 6वीची गांजा पितात. ब्रह्मचारी झालो म्हणजे आमचं तेवढंच काम नाही. मुंबई, मी विचारलं माझ्या मित्राला, मुंबईतल्या सामाजिक कामाचं काय झालं? बंद पडलंय. बोधिसेन बरोबर जात असताना एक असं मोठंच्या मोठं नदीसारखं एक, मी म्हटलं नदी आहे काय? बोधिसेन म्हणले नदी नाही, म्हटले एक गटार आहे. मी फोटो घेतला, तस्वीर घेतली. मागच्या काही दिवसामध्ये एक मनसेचे फार मोठे नेते म्हणाले त्या मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 4 गायब झाल्या, एकच नदी नावाला आहे मोठी. गटारगंगा आहे तुमच्या अवतीभोवती, तीच गटारगंगा, तीच घाण आपल्या इकडं गावाकडे पण येऊ लागली. आम्ही धम्मचारी झालो म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. भूतान बाउंड्री ओलांडताच भूतानला गेलात की तुम्हाला स्वच्छता दिसेल. सीमारेषा गेले असतील काय लोक भूतानला, सीमारेषा ओलांडली ते जयपूर की काय ते जयगाव ओलांडलं की समजतं की हे भूतान, आणि इकडे आले की समजतं की हा भारत. एवढं चित्र बाहेर. मग हा आंग्ल भिक्षू गेला तिथं 64ला, 64, 65, 66, 67, 68च्या दरम्यान एप्रिलला आजच्या या दिवशी संघाची स्थापना केली. म्हणजे काय, तिथं बुद्ध बसवले आणि पुस्तकं वाचली आणि असे आलो आणि बुद्धांग शरणं गच्छामी, धम्मंग शरणं गच्छामी, संघं असं केलं आणि एवढं करून थांबले नाही. आपल्या प्रत्येक शिष्याला सांगितलं, आमचे गुरु असे लक्षात घ्या, म्हणतात ना एक म्हण आहे, नंगे को खुदा भी डरता है. आमचे गुरुजी असे खाली बसले, आम्हा शिष्यांना खाली बसून दाखवलं, हा मी असा आहे. गुरुजींनी पत्र लिहिलं संघरक्षितांनी, सिद्धार्थ, कन्फेशन प्रॅक्टिस इज एक्सलंट प्रॅक्टिस. डू नॉट हेजिटेट टू कन्फ्युज एनी शॉर्ट कमिंग्स. तुझ्या मनामध्ये काही जे येतील दोष, ते संघ बांधवांना सांगण्यासाठी माघार घेऊ नकोस, सांगत राहा. म्हणजे लाईफ साझा करणार. तुम्ही तुमच्या मुलाजवळ साझा जर केलं नाही तुमचं जीवन, तो मुलगा तुमचा ऐकत नाही. त्याला कळतं की बाप किती पाण्यात आहे. आम्ही जर धम्मचारी तुम्हाला जर काय बोललो ना तर समजतं धम्मचारी आम्ही बरे हो त्यांच्यापेक्षा. त्यामुळे लाईफ साझा केली पाहिजे, लाईफ हे सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे, म्हणजे अनुसरलं पाहिजे. 2 गोष्टींसाठी पण ते संघरक्षित म्हणतात. बाबांनी बुद्ध आणि त्याच्या धर्माचं भवितव्य याबद्दल बोलताना ते म्हणतात, बाबांनी 2 गोष्टीसाठी संघ हवा, संघाची निर्मिती का केली असेल बरं, सांगा बरं चला. संघ का निर्माण केला, कशासाठी? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही इथे येता क्लासला बसता, काय संघाची काय आवश्यकता वाटते तुम्हाला? आणि संघ म्हणजे काय? त्याला रत्न म्हणतो, त्रिरत्न. सांग बेटा. म्हणजे संघ यासाठी निर्माण केला की प्रत्येक व्यक्तीपर्यंत बुद्धांचा धम्म समजला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन ध्यान साधना केली पाहिजे. प्रत्येकाला बुद्ध म्हणजे आपली बुद्ध पूजा वगैरे वंदना आली पाहिजे. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समजलं बुद्ध समजला पाहिजे. म्हणजे काय समजलं पाहिजे? बुद्धांचा जो धम्म आहे, बुद्धांचे नाही, बुद्ध समजला पाहिजे म्हणजे काय? बुद्ध कुठं जन्मला? नाही, तुम्ही सांगू ना, तुम्ही कसं काय बुद्धी काय असं सांगायचं नसतं.
कुठं जन्माला बुद्ध? इकडे का फुटली? कोण म्हणतं बुद्ध गए? नाही कोण म्हणतं बुद्ध गए? ते म्हणतात म्हणून म्हणजे मी बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला आहे. ते सांगतायत म्हणून तुला काय वाटतं? हा म्हणजे मी वाचलंय बुद्ध आणि तरी तुला काय वाटतं स्वतःला? बुद्ध कुठं जन्मला, कुठं जन्मतो? बघू नको इकडे तिकडे. हे सांगतायत, कोणी बोलतोय, कोणी गुरु बोलतोय, कोणी मोठा कोणतरी आचार्य सांगतोय म्हणून नाही. बुद्ध म्हणतात सोनार ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा करतो परीक्षमदवचो म्हणतात. परीक्षमदवचो माझ्या वचनाचं परीक्षण करावं. कुठं कुठं झाला बुद्धाचा जन्म? इकडे तिकडे बघू नकोस. तुला काय वाटतं? म्हणजे तुला काय वाटतं? अजिबात नाही. दुसऱ्यांचं बघायचं नाही, यांच्याकडे बघायचं नाही, यांच्याकडे बघायचं नाही. तुला आतमध्ये काय वाटतं? बुद्ध कुठं जन्मला आणि कुठं जन्मतो? प्रत्येकाच्या मनामध्ये शाबास. टाळ्या बसायला आता उत्तर योग्य दिवस. म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात बुद्ध जन्म घेतो, घेऊ शकतो. मग किती प्राऊड वाटलं पाहिजे? वाटत नाही. कारण काय माहितीये का? कबीर एका ठिकाणी म्हणतात, म्हणजे त्यांनी धोळ्यामध्ये सांगितले बरं का, तुम्ही कबीराचं फार नेहमी सांगता. सतगुरु बिन सतगुरु नर रहत भुलाना. सतगुरु शिवाय सोय नाही, नाहीतर तुम्ही भटकत राहता. केहर सुतले आय गडरिया, म्हणजे ही गोष्ट सांगितली संघरक्षितांनी. केहर म्हणजे वाघ. ह्या वाघाचं पिल्लू अचानकपणे बाळंत झालेली असते वाघीण आणि वाघीण मरते आणि या वाघाचं पिल्लू एक धनगर आपल्यासोबत घेऊन येतो. आणि आल्यानंतर ते वाघाचं पिल्लू गुरगुरतं असं करतं. तर बाकीचे जे बकरे बोकड बिकड असतात त्याला मारतात शिंगाने, ढोजी देतात, म्हणतात हे करायचं, करायचं, करायचं. त्याला काय जमतच नाही. काही दिवस आज करायचं, पण ते काही दिवसांना मग म्या करायला लागतं. काय करायला लागतं? अरे वाघाचं पिल्लू आणि बकरीसारखं ओरडायला लागतं. काही दिवसानंतर कबीरजी म्हणतात त्या जंगलामध्ये एक दुसरा वाघ येतो आणि तो वाघ बघून हे होतो, म्हणतो असं काय झालं, काय घडले? हे वाघाचं पिल्लू आणि बकरीसारखे ब्याब्या करते. वाघाची डरकाळी फोडल्याबरोबर हे सगळे बकऱ्या भेड्या पळून जातात. याला पकडतो असं आणि एका सरोवराच्या काठी नेऊन दाखवतो, तू बघ कोण आहेस. आणि मग तो बघून म्हणतो, एकदम हसतो आणि डरकाळी फोडतो. तसं आपल्याला काय वाटतं? तू वाघ आहेस काय? नाही. बुद्ध कुठे जन्मले? हा लुंबिनीत गए. हा प्रत्येकाच्या मनात. शाबास. खूप छान उपाय. हा बुद्धाचा जन्म प्रत्येकाच्या मनात होत असतो. आणि मग आपल्याला पण तसंच दाखवून दिलं बाबासाहेबांनी. अरे तुम्ही संघरक्षकांनी दाखवून दिलं, बाबासाहेबांनी दाखवून दिलं की तुम्ही बुद्ध आहात. हे काय ब्याब्या करता आणि आपलं बेनबे चालूच असतं. इथं आहे तोपर्यंत, इथून गेलं की प्रत्येक जण बुद्ध म्हणतात ना, एक देवता बुद्धांना अवतीर्ण होते. देवता म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश नाही. बुद्ध धर्मामध्ये देवता वेगळ्या गोष्टी. देवता अवतीर्ण होते आणि बुद्धांना प्रश्न विचारते, अंतो जटा बही जटा जटाय जटी तापया. अंतो जटा बही जटा जटाय जटी तापया ततंगोतम पुच्छामी कोई मग विजयटे जटा. अंदर उलझणे बाहेर उलझणे, आतमध्ये गोंधळ बाहेर गोंधळ, सर्वत्र पाहावं तिकडं गोंधळच गोंधळ. आता भगवंत हा गोंधळ मिटवणार कोण? हा गोंधळ संपवणार कोण? मग भगवान बुद्ध त्या देवतेला म्हणतात, सिलेपती ठाय नरोसपण नाटापी निपगोढ सो इमंग विजय. जो शिलावर आरूढ होईल, जो शिलाचं आचरण करेल, तोच या गोंधळाचं
निराकरण नाही. माझा कोणीतरी उद्गाता येईल, माझा कोणी मुक्तिदाता येईल, सिद्धार्थ येतील आणि मला मुक्त करतील, धर्मबल येतील आणि मला म्हणतील मुक्त झाला तू, अमोघादित्य येतील आणि म्हणतील मुक्त झाला. नाही 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 नाही, तुम्हाला मुक्त व्हायचंय, तुम्हाला स्वतःला हा प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाला. आचार्य संघजी मंत्र म्हणतो ना, नथी में शरणंगय्यं, बुद्धो में नथी में शरणंगय्यं, संघो में शरणंगवरम, ये देन सच्च वचन तुम्हें जन्म. मुझे अब दूसरा कोई शरण स्थान नहीं. आता फिरणार नाही, आता मागणार नाही. गोरखांचं एक भजन आहे, एक निरंजन ध्याऊ, एक निरंजन ध्याऊ, गुरुजी तुझे के संग नहीं जाऊ. एक निरंजन ध्याऊ, गुरुजी तुझे के संग नहीं जाऊ. आता एकच, आता संघन शरणं गच्छामी, दुसरीकडे जाणार नाही कुठं, एकच. पण हे गोरक्षांचं भजन मला यासाठी आठवले, ते नीटपणे ऐका. एक निरंजन ध्याऊ, गुरुजी तुझे के संग नहीं जाऊ. दुख न जानू जी, दुख न जानू जी, मैं दर्द न जानू जी, दुख न जानू जी, मैं दर्द न जानू जी, ना कोई वैद बुलाऊ जी, सतगुरु वैद मिले अविनाशी, वा कोई नाड़ी बताऊ जी, बताऊ जी, तुझे के संग नहीं जाऊ जी. पत्ती न तोडू जी, आपण फुलं तोडतो, हार बनवतो, फुलं तोडतो. इथं काय म्हणतात गोरख आपल्या मुलीला, पत्ती न तोडू जी, पत्थर न पूजू जी. बघा यावेळेस पत्ती न तोडू जी, पत्थर न पूजू जी, ना कोई देवळ जाऊ जी, गुरुजी तुझे के संग नहीं जाऊ जी, मैं तो दूजे के संग नहीं जाऊ जी. गंगा न जाऊ जी, जमुना न जाऊ जी, ना कोई तीरथ नाऊ जी. गंगा न जाऊ जी, जमुना न जाऊ जी, ना कोई तीरथ नाऊ जी. 68 तीरथ है घट भीतर. इथे 68 कोण म्हणतं बुद्ध गायला जातो, काशीला जातो, बनारसला जातो, सारनाथला जातो, इकडे जातो, तिकडे जातो. 68 तीरथ है घट भीतर, वाही में मलमल नहाऊ जी, दूजे के संग नहीं जाऊ जी, जाऊ जी. गुरु जी कहे गोरख जी, गोरखनाथाला काय केले, गोरख काय होते बघा. कहे गोरख जी तुम हो मच्छंदर में ज्योत मिलाऊ जी, मिलाऊ जी. दूजे के संग नहीं जाऊ जी, जाऊ जी, जाऊ जी. एक निरंजन ध्याऊ जी, दूजे के संग नहीं जाऊ जी.
नाथांची परंपरा, 84 सिद्धांची परंपरा, संतांवर परिणाम झालेला. नक्की में शरणंगय्यम बुद्धो में संघो में शरणंग बोलणं. मला आता दुसरं शरणस्थान नाहीये, संघ हेच माझं शरणस्थान, गुरु हेच माझं शरणस्थान. आजच्या या संघ दिनाच्या दिवशी आपण सर्वांनी हा संकल्प केला पाहिजे. खरंच या देहात आपण तीर्थस्थान शोधतो का? इथं अगरबत्ती लावली, इथं नाही तो बुद्ध, या मूर्तीत नाहीत बुद्ध. इथं माझे काही शेर शायरी ऐकणारे माझे मित्र आहेत, त्यांना आवडते शेर. साहिर लुधियानवी म्हणून एक शायर आहेत, त्यांची एक शायरी आहे, ये किसका लहू है, ये किसका लहू है कौन मरा. मणिपुर जळते. ये किसका लहू है कौन मरा, ए रहबर ए मुल्क ओ कौम बता. अरे माझ्या देशा, मला सांग, तू तरी सांग मला, ये जलते हुए घर किसके, ये जलते हुए घर किसके. आज परिस्थिती तीच आहे. माझ्या मित्राचे कधी कधी त्याच्यावर येतात, असं होतंय तसं होतंय, इथं पेटलंय तिथं वातावरण. अहो एका गाण्याने वातावरण पेटलं आणि काय झालं तुम्हाला सांगायला नको. ठाणा रिक्षा असे काही शब्द येतात गाणे, आणि गाण्याने पेटतं. विचार करा, बाबासाहेब म्हणायचे माझे 10 व्याख्यानं माझी आणि 1 जलसा. गाण्याला साधं समजू नका. तर हे शायर काय म्हणतात, ये किसका लहू है, ये कौन मरा, ये रहबर ए मुल्क और कौम बता. ये जलते हुए घर किसके, ये कटते हुए तन किसके, तकसीम के अंधे तूफान में लुटते हुए गुलशन किसके, बदबख्त फजाए किसकी, बर्बाद नशेमन किसके. काय हे सगळं उंगळवानं भयानक स्वरूप हे कोणाच आहे, हे कोण घडवतंय, हे कशामुळे घडतंय, हे माझ्या देशा हे कशामुळे घडतंय. आंखें तो उठा नजरें तो मिला, आंखें तो उठा नजरें तो मिला, कुछ हम भी सुने हमको भी सुना. ये किसका लहू है कौन. पण माझा एक कवी मित्र म्हणतो, एक तारा बोले. नवीन कवी आमचा अश्वघोषचा, नावच त्यांचा अश्वघोष आहे धर्मचार्य. एक तारा बोले चल 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 चल. स्वर्गीय मनोज कुमारजी त्यांचा अंतकाळ झाला, पण त्यांच्या यादगार चित्रपटातल्या ह्या सालीमध्ये गाणं अश्वघोषाने. एक तारा बोले चल 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 चल, तू बुद्ध चरण में डोल रे मनवा, अरे तू बुद्ध चरण में डोल रे मनवा, धम्म के पथ पर चल. एक तारा बोले म्हणा चल 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 चल, म्हणा चल 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 चल. मनवा मोरा चंचल, मनवा मोरा चंचल, दिन रात मन में मोह माया की उथल पुथल, मन के द्वार तू खोल. एक तारा बोले चल चल चल, एक तारा बोले चल 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 चल, एक तारा बोले चल 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 चल. मनवा मोरा युगो युगो से भटक रहा है, राग लोभ में अटक रहा है, भौका भवर उसे गटक रहा है. अरे देख जरा सा मन को कर निर्मल. एक तारा बोले चल 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 चल, एक तारा बोले चल 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 चल, एक तारा बोले चल 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 चल. पांच तत्व का तन तंबूरा, पांच तत्व का तन तंबूरा, मान का क्यों रे जहर भरा, कुशल कर्मों से भर ले बोरा, सुखावती में डाल तू डेरा. ओ मेरे बंधु मेरे जीवन रहा है ढल. एक तारा बोले चल 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 चल, एक तारा बोले चल 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 चल.
जीवन है मेरा सुना सुना, जीवन है मेरा सुना सुना, तथागत की महकरुणा, छोड़ दे ये ढंग पुराना, अरे छोड़ दे ये ढंग पुराना, आज समय है अब तू जरा संभल। एक तारा बोले चल 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 चल, तारा बोले चल 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 चल, हम पथ पर चल तू। एक तारा बोले चल 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 चल, एक तारा बोले चल 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 चल. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, हे असं इकडं तिकडं माझ्यानुसार मला जसं वाटतं तसं मी माझं हार्ट जे खरं म्हणजे ब्रह्मचार्याने हार्टच एक्सप्रेस केलं पाहिजे. तर या हार्ट एक्सप्रेस करत असताना कधी कुणाला दुखावलं असेल किंवा काय झालं असेल तर मला क्षमा करा. आणि आम्ही घडलो बिघडलो घडलो हे ध्यानात ठेवा. तेव्हा करून येणं प्रत्येकाला संघ दिनानिमित्त एक संकल्प करा. तुम्ही कुणी किती कसाही असतो, हे कबीराचं वचन आठवा. बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया को, जो दिल खो जा अपना, मुझसे बुरा न कोई कबीरा. हे ध्यानात ठेवा, कारण आमचा लढा, आम्हाला युद्ध सतत आहे. ब्रह्मचारी झाला म्हणजे केसा घातला म्हणजे युद्ध संपलं असं नाहीये. तेव्हा माझ्या नव्या मुंबईतल्या बंधूंनो ब्रह्मचार्यांनो, आपण सर्वांनी मला या ठिकाणी म्हणजे पुण्य, तुमच्या बरोबर पुण्य मला सांगायची संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे. आणि तुम्हाला या संघ दिनानिमित्त, या जयंती दिनानिमित्त राजा अशोकाच्या तुम्हाला खूप खूप सुख, आयु, आरोग्य, स्वास्थ्य लाभो. तुमच्या ज्या काही संकट असतील ती दूर निघून जावत, नाहीशी होत आणि तुमचं सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, ही भावना व्यक्त करून मी आपली जय हिंद, जय बुद्ध, जय भारत.